नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पामधून रविवारी 28 सप्टेंबरला दुपारी 2 वाजल्यापासून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। सुरुवातीला 68,480 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत होता। त्यानंतर आणखी 11,061 क्युसेसनं वाढ करून एकूण 79,541 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागानं दिली आहे। या विसर्गामुळे विंचूर निफाड चांदोरी मार्गावरील नैताळा आचोळा नाला निफाड या भागात रस्त्यावर पाणी साचलं। रस्त्यावर खोल खड्ड्यांमध्ये पाणी भरल्यानं आणि मोटरसायकलस्वार तसंच चारचाकी वाहन चालकांचे हाल झाले। काही वाहनं पाण्यात अडकून बंद पडली। त्यामुळे दुपारी साधारण 1 वाजेच्या दरम्यान विंचूर निफाड हायवे पोलिसांनी वाहतूक बंद केली। निफाड या ठिकाणचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। त्याचबरोबर सायखेडा या ठिकाणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास भोकरे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। गोदावरी काठावरील गावांमध्ये पाणी पातळी वाढल्यानं नागरिकांनी विशेष दक्षता घेणं गरजेचं असल्याचं प्रशासनाकडून कळवण्यात आलं आहे। सायखेडा नांदूर मध्यमेश्वर डॅम या ठिकाणी 56,000 क्युसेकच्या पुढे विसर्ग सुरू आहे आणि या विसर्गाच्या अनुषंगाने नांदूर मध्यमेश्वरचा जो पूल आहे या पुलावरून देखील पाणी गेलेलं आहे। नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी नांदूर मध्यमेश्वरच्या पुलाकडून जाणारी वाहतूक बंद करण्यात आलेली असल्याने त्या ठिकाणचा मार्ग टाळावा। तसेच विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारे घरातून बाहेर निघण्याचं टाळावं। अत्यावश्यक असेल तरच आपण घराच्या बाहेर प्रवास करावा। तसेच गोदाकाठ परिसरातील सायखेडा परिसरातील जी गावं आहे त्यांनी कृपया सतर्क राहावं। येथील पोलीस पाटील आणि ग्रामसुरक्षा दल यांनी तात्काळ उपाययोजना कराव्यात। तसेच पुढे पाण्याची वगैरे वाढ झाल्यास किंवा पुढे पाणी शिरल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी। धन्यवाद। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, विंचूर।